हे पाहू शकता तुम्ही. आज आपण ना आषाढी विशेष असा हा वरईचा उपमा किंवा वरईचं किंवा भगरीचं उपीट हे बनवणार आहोत. अगदी छान असं हे बनलेलं आहे. आषाढी एकादशीच्या वेळी ना म्हणजे आपण खूप जणांना खिचडी चालत नाही किंवा खिचडीमुळे ॲसिडिटी होते. कधी साबुदाणा आपला भिजत घालायचा राहतो आणि आपण मग त्यावेळी काय करायचं तर असा हा आपण वरईचा उपमा बनवणार आहोत. अगदी मऊसूत असा हा उपमा आहे आणि झटपट होणारा आहे. त्याच्यावर असं हे ओलं खोबरं आणि लिंबाची फोड हा मस्त खूप छान लागतो हा. तर आज आपण ना आषाढी एकादशी विशेष वरईचा उपमा किंवा वरईचं उपीट बनवणार आहोत. तर एका पॅनमध्ये ना मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं ना तरीही चालेल आणि त्याच्यात ना असे 10 ते 15 शेंगदाणे मी तेलामध्ये छान तळून घेते आहे आणि तेव्हाच त्या बाजूला एका बाजूला मी एक बटाटा साल काढून पाण्यामध्ये उकळत ठेवलेला आहे. आणि नंतर शेंगदाणे छान तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 4 ते 5 हिरवी मिरची ना ती पण छान आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही जिरंही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर मी आता ही 1 वाटी ना भगर घेतलेली आहे. ती भगर आपण अशी ही भाजून घेणार आहोत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत. आणि तोपर्यंत इकडं पाणीही उकळत आहे. कसं आहे ना उपमा आपण खूप वेळ शिजवणार नाही. मग हे बटाटे त्याच्यामध्ये शिजणार नाहीत ना, त्याच्यामुळे मी ही साल काढून अशी छोट्या आकारातच कट केलेली आहेत. आणि हे पाणी उकळल्यानंतर ना मी आता गॅस बंद केलेला आहे आणि अजून आपण मी तो हा वरई किंवा भगर भाजून घेते आहे. नाही भाजून घेतली ना तरीही चालेल, पण भाजून घेतली ना छान अशी सुट्टी सुट्टी होते, मोकळी मोकळी. हे पहा, तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. हे पहा, आणि आता भगरणा छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे बटाटे उकडवून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे. आणि 1 वाटी भगर घेतली ना तर आपण त्याला 2 वाटी असं पाणी टाकणार आहोत. आणि तुम्हाला जर थोडंसं असं सुट्टा सुट्टा हवा नसेल उपमा तर तुम्ही थोडंसं अर्ध वाटी पाणी वाढवू शकता. आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकदा छान मिक्स करून याच्यावरती ना अगदी 1.5 ते 2 मिनटं आपण याच्यात चांगली वाफ काढून घेणार आहोत. हे पहा, 1.5 ते 2 मिनटानंतर छान वाफळलेला आहे आपला हा उपमा छान शिजलेला आहे. पण थोडंसं अजून पाणी वाटतं आहे त्याच्यामध्ये, म्हणून ना अजून आपण 1 ते 1.5 मिनटं अजून हा उपमा झाकून ठेवणार आहे. खूप छान आणि हेल्दी असं आहे आणि अगदी कमी वेळात हा उपमा तयार होतो. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये हा उपमा तयार होतो. हे पहा, आता छान आपला हा उपमा शिजलेला आहे. आता आपण छान मिक्स करून घेऊया. गॅस मी बंद केलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या आषाढी देखील एकादशीला अशा प्रकारे उपमा बनवून पहा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.